पिण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा माझ्या मतदारसंघामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा असल्यामुळे इथं थोडंसं मला यावं लागलं. तिथं पोहोचता येईल का हे बघावं लागेल. पण हे चिन्ह घेऊन जाणं हे तसं सोपं आहे. व्हॉट्सअप सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जाईल. तसंच सामान्य लोकही महाराष्ट्रातली आतुर होते साहेबांना कुठलं चिन्ह मिळतंय आणि साहेबांना जे तुतारी चिन्ह मिळालेलं आहे ते एक संघर्षाची भूमिका तिथं सांगणारं चिन्ह आहे आणि ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांमध्ये आनंद आहे. फक्त कार्यकर्ते आणि आमची जी संघटना या माध्यमातून लोकांपर्यंत जास्त ताकदीने आम्हाला पोहोचावं लागेल. आव्हान केलेलं आहे जितेंद्र आव्हाडांना की त्यांनी तुतारी वाजून दाखवली तर 1 लाख रुपयाचं बक्षीस देईल अशी या ह्याच्या गोष्टीत बोलत नाही. काही राज्याच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी एखाद्या विचारवंताने जर मुद्दा मांडला असेल आणि त्या डिबेट करायचा असेल तर मी डिबेट करायला तयार आहे. तर जुन्नरकरांचा विरोध होताना एकंदरीत पाहायला मिळतो. जुन्नर मधील जनता असेल, आंबेगाव मधील जनता असेल, ती या आवर्तनाला विरोध करताना एकीकडे दिसून येते. कसं आता एकंदरीत पाणी किती आहे कसं आहे या बाबतीतला अधिकाऱ्यांनी तिथं आराखडा हा मांडला. तिथं सर्व आमदार होते, नेते होते, दादा पालकमंत्री आणि या जो प्रकल्प आहेत पुणे जिल्ह्यातले त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठरलेलं आहे 1 मार्चला आवर्तन सोडायचं आणि ते सुद्धा आम्ही विनंती केलेली 40 दिवसाचं असावं. आता 40 का 36 का 38 हा निर्णय दादा घेतील. पण तरी सुद्धा खालची लोक जी आहेत ते खऱ्या अर्थाने 40 दिवसाचं नाही तर 42 दिवसाचं आवर्तन मागत आहेत. मिटकरी जे आहेत एका आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून गुन्हा दाखल विषयी दमबाजी करतानाचं ऑडिओ क्लिप व्हायरल झाले. अकोल्याचे आयपीएस अधिकारी बच्चन सिंग आणि आता ते विनाकारण वाद घालताना एक तर ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात त्यांच्याबद्दल जेवढं कमी बोलाल तेवढं चांगलं आहे. पण एक सांगतो, या महाराष्ट्रामध्ये जे काही लाभार्थी आहेत नाहीतर ज्याला आपण मलिदा गँग म्हणतो नाहीतर जे काही असे पदाधिकारी आहेत त्यांना असं वाटतं की सत्तेत ते आहेत म्हणजे ते हिरो झालेत, ते सगळे बॉस झालेत, अधिकाऱ्याला नीट बोललं जात नाही, अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जातं, सामान्य लोकांचे मुद्दे सामान्य लोक जेव्हा साहेबांच्या बाजूने बोलतात नोकरीवरनं काढलं जातं, त्यांचा आवाज दाबला जातो, धमकी दिली जाते. आता हे महाराष्ट्रामध्ये चाललंय ते सुद्धा आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये आणि हे मोडीत काढायचं असेल तर आपल्याला भाजप आणि हे जे सर्व मित्र पक्ष आहेत त्यांना बाजूला काढल्याशिवाय ते सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून हे आपल्याला परवडणार नाही. सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी नारायण राणेंचं भाजपतर्फे लोकसभेसाठी नाव निश्चित झालेलं पाहायला मिळते. अनेक नेते आहेत ज्यांचं आता नाव हळूहळू निश्चित होते. दादा कसं बघताय सगळ्याकडे, कारण आव्हान असणारे मोठं तुमच्या सगळ्यांसमोर? 100% आव्हान असणार आहे. कारण का बीजेपी आणि मित्र पक्षाकडे आपण जर बघितलं तर आर्थिक ताकद खूप मोठी आहे. पैसा कुठून येतो हा आपल्याला बघावा लागेल. पण काही लोक चर्चेत असं म्हणतात कमीत कमी 60 ते 70 कोटी रुपये खर्च हा सत्तेतले लोक एका खासदारकीला करणार आहे. हा पैसा आला कुठून असा प्रश्न लोक सुद्धा तिथं विचारणार आहेत. पण शेवटी आमच्याकडे काय तो लोकांना विश्वासात घेतं आणि आमचे जे नेते आहेत साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते यांच्याबरोबर कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन लोकांना विश्वासात घेऊन ही लढा लढायचा. नारायण राणे निवडून येतील असं वाटतं? त्यांना सोपी आहे ही लढाई? बघा, नारायण राणे साहेब मोठे नेते आहेत. ते त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काय काम केलंय तिथं गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. पण मध्ये आधी भाजपने मुद्दामून त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाचे असतील नाहीतर इतरही काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर जे काही वक्तव्य करून घेतलेले आहेत त्याचं नुकसान कदाचित त्यांना होऊ शकतं अशी चर्चा लोकांमध्ये आहे. नितेश राणेंनी पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे की आमची सत्ता असताना पोलीस आमचं काय बिघडू शकते. 100% त्यांचा पोलीस काय बिघडू शकत नाही. दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये गरीबाचंच बिघडतंय. गरीबच अडचणीत आहेत, महिला अडचणीत आहेत, कोयता गँग मोठ्या प्रमाणात केली जाते. 1.5 दिवसाढवळ्या तिथं गोळ्या घातल्या जातात, आमदार गोळ्या घालतात. त्यामुळे नितेश राणेचं काही बिघडणार नाही. ते सेलिब्रिटी आहेत, ते मोठे नेते आहेत, एका मोठ्या नेत्याचा तो मुलगा आहे, ते आमदार आहेत. पण गरीबाचं कोण बोलणार? त्यांना कदाचित सागर बंगला वाचवेल, या नेत्यांना सागर बंगला वाचवेल. अरे पण सागर बंगल्याला हेही सांगा ना गरीबाला वाचवा, गरीबाच्या अडचणी सोडवा. पण सागर बंगला फक्त नेत्यांसाठी आहे का, गरीबासाठी नाही का? आज या महाराष्ट्राची परिस्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा विचित्र झाली आहे. तर याच्याबद्दल लक्ष घालण्यापेक्षा नेते आणि जे स्फोटक वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या बाजूने सागर बंगला हे दुर्दैव आहे. दादा, महाविकास आघाडीचा मेळावा जो आहे तो पुण्यात होते. सगळे बडे नेते आपल्या मेळाव्याला उपस्थित राहणार. काँग्रेस भवनमध्ये मेळावा पार पडतोय. पुणे लोकसभेची तयारी महाविकास आघाडीतून सुरू झाली असं समजायचं का? हा एक मेळावा कार्यकर्त्याचा मेळावा आहे. त्यामुळे जेवढं जास्त मर्यादित आपल्याला ठेवता येईल आणि फक्त कार्यकर्त्याला बोलावता येईल याचा प्रयत्न ह्या तिन्ही पक्षांकडनं झालेला आहे. नक्कीच सभेला प्रतिसाद चांगला येईल, तिथं मोठे नेते येतील,
आणि आपापलं भाषण तिथं करतील आणि येणाऱ्या लोकसभेसाठी त्याची मदत नक्कीच होईल.